नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त आहात ना? आज आपण स्टफ कुलचा बनवणार आहोत। त्यासाठी 250 ग्राम मैदा घेतला आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा पिठी साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करून घेऊया। आता यामध्ये 100 ग्राम दही मिक्स करून घेऊया। दही जास्त आंबट घेऊ नये, गोडसर दही वापरावा। थोडं थोडं कोमट पाणी घालून पीठ मळून घेऊया। पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 1.5 तास अगोदर पीठ मळून ठेवायचं आहे। स्टफिंगसाठी 250 ग्राम बटाटे किसून घेतले आहेत। त्यामध्ये आवडीनुसार मिरची घालूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालूया। आता त्यामध्ये 100 ग्राम किसलेलं पनीर आणि 100 ग्राम किसलेलं चीज घालूया। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला घालूया। चवीनुसार मीठ घालूया। 2 चमचे फ्रेश कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया। पिठाचा गोळा घेऊन पातळ चपाती लाटून घेऊया। वरून 1 चमचा तेल घालून संपूर्ण चपातीला तेल लावून घेऊया। सुक्क पीठ पसरवून चपातीचा रोल करून घेऊया। या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे। रोल तयार झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। त्यानंतर तयार पीठ पुरी इतकं लाटून त्यामध्ये सारण भरूया। हलकसं दाबून घेऊन दोन्ही बाजूने सुक्क पीठ लावून हलक्या हाताने लाटून घेऊया। वरून कोथिंबीर लावून लाटून घेऊया। कुलचा तयार आहे। तव्यावर टाकण्या अगोदर कुलच्याला एका बाजूने पाणी लावून तव्यावर टाकून दुसरी बाजू गॅसवर हाय फ्लेमवर शेकवून घेऊया। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो। तर नक्की करून पहा ही रेसिपी। आणि हो, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवरही क्लिक करा। थँक यू।